असं एंटर केल्यानंतर इथे आम्ही बसतो चौघजणं, नितीन, मी, वैभव आणि स्वप्नेश. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की जर तुम्हाला मी काय काम करते, माझं प्रोफेशन काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो आज तो दिवस आहे आणि आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी नक्की काय काम करते, माझं काम कसं असतं आणि माझे ऑफिसमध्ये कलीग कोण आहेत. तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आणि आज खूप खास दिवस आहे आमच्यासाठी, म्हणजे आमच्या ऑफिसमधल्यांसाठी, कारण आम्ही एक नवीन काहीतरी सुरू करतोय आजपासनं. सो मी खूप एक्सायटेड आहे. तर आता मी बोलते ते माझ्या कामाविषयी. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की मी काय काम करते ते, पण जे नवीन आहे किंवा यानंतर जे माझ्या चॅनलवरती कोणी व्हिजिट करतील त्यांना माहिती असं की नक्की मी काय काम करते, मी कसलं शिक्षण घेतलं आहे. सो त्यासाठी तर मी BMM केलेलं आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया, साठे कॉलेजमधून. आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. मी स्वतःचं सुद्धा पेज रन करत होते गेल्या काही वर्षांपासून, पण काही कारणांमुळे ते आता सध्या सुरू आहे, पण अगदीच मी एकदम फुल टाईम करत नाही आहे ते. मी सध्या एके ठिकाणी जॉब करते आहे. तेच काम जे मी माझ्या स्वतःच्या पेजसाठी करत होते ते मी मराठी धमाल म्हणून एक नवीन एंटरटेनमेंट पोर्टल आहे, तिथे मी काम करते सध्या, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून. तर माझं काम असतं की मी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी जे जे मराठी इंडस्ट्रीमधले काही एक्सक्लुझिव्ह अपडेट्स असतात ते मी आमच्या पेजवर टाकत असते. आणि मला खूप आवडतं माझं हे काम, कारण या कामाला वेळेची खूप हे असते, किंमत असते. म्हणजे जर काही एक्सक्लुझिव्ह आलं तर ते तेव्हाच्या तेव्हा टाकण्यात मजा असते. आणि ती जी काही घाई होती माझी की नाही आपल्या पेजवरनं ते आधी गेलं पाहिजे, ते सगळं करताना खूप छान वाटतं. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरसोबत आम्ही मराठी धमालच्या यूट्यूब चॅनलवरती आजपासून एक नवीन सेगमेंट करतो आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. तर मी तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोण कोण काय काम करतात ते दाखवते. तर हा आहे वैभव. वैभव, हाय. हाय हाय, नमस्कार मित्रांनो. तर वैभव आमच्या ऑफिसमध्ये 2 रोल करतो. एक तर तो ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो आणि दुसरं म्हणजे तो आमचे व्हिडिओ एडिट करतो. त्यामुळे तो एक छान असा उत्तम व्हिडिओ एडिटर आहे. आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज त्याच्यामुळेच व्हायरल होतात, कारण तो इतकी मेहनत घेतो. तो खूप त्याचं काम करताना खूप डीपली काम करतो. नाही, पण मी खरंच म्हणते. आणि त्यांनी आमचं नवीन सेगमेंटचं एक हे बनवलं आहे, पोस्टर. विसरू नका आपल्या चॅनलवरती. हो, आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव काय, मराठी धमाल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. आणि ऋतुजाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. नाही बस काय रे, म्हणजे त्यांना सगळ्यांना वाटेल की मी तुला बोलायला. आमचा अजून एक साथीदार आलेला नाहीये, तो येईल. आणि आज तो खूप मोठं काम. हा, आम्हाला क्यू कार्ड बनवायचे आहेत आजच्या सेगमेंटसाठी. ठीक आहे, चालेल. हा, तिकडे. तर मी तर माझ्या कामाला सुरुवात केली आहे 10 वाजल्यापासून सकाळी. आता काही पोस्ट बनवते मी आजच्या दिवसासाठीचे. 1 hour later. तर इथे आमचा जो सिनेमॅटोग्राफर आहे स्वप्नेश, तो लाईटिंगच्या हिशोबाने कसं इथे शूट करता येईल वगैरे तो ते चेक करत होता. आणि फायनली आम्ही डिसाईड केलं की ह्या स्टुडिओमध्ये नाही, स्टुडिओ नंबर 1मध्ये आपण शूट करूयात. सो आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे सेटअप करत आहे. हा आमचा स्वप्नेश, हा मला खूप सारे छान व्हिडिओज काढून देतो. तर हे सगळं लाईटिंगचं त्याचा सेटअप आहे.
आणि इथे आपली पहिली गेस्ट आलेली आहे, सोनाली गुरव. पुढे चालत राहिलो. एकंदरीत VFX आर्टिस्ट ते कॉन्टेंट क्रिएटर एवढा मोठा प्रवास बोलण्यापेक्षा निवडून की टप्प्याटप्प्यावर बदल आहे. One hour later. तर इथे आलेला आहे आपला दुसरा गेस्ट निनाद सावंत. सोनालीप्रमाणेच निनादचे व्हिडिओसुद्धा खूप छान असतात, खूप कॉमेडी असतात आणि तो खूप क्रिएटिव्हिटीने ते व्हिडिओ बनवतो. मला स्पेशली खूप आवडतात. Two hours later. तर आता आमचं शूट झालं आहे आणि आम्ही आता पूर्ण ऑफिसला चाललो आहे आणि खूप सुंदर शूट झालं. आम्ही जसं अपेक्षा केलेली त्याच्यापेक्षा खूप भारी झालं, कारण माणसं थोडी कमाल होती. दोन्ही इंटरव्ह्यू घेणारा माणूस पण खूप इंटरव्ह्यू नाही घेणारा, गप्पा मारणारा तो पण भारी होता. आम्ही आता ऑफिसमध्ये आलो आहे आणि आता मी जेवतोय कारण आम्हाला खूप उशीर झाला आहे. या माणसाने सुरुवात केली आहे. आहे का टेस्ट आहे का? 2 days later. अशा पद्धतीने मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे. लास्ट संडेला आम्ही दादा वहिनीकडे गेलो होतो सगळेजण आणि तिथेच आम्ही हा गेम खेळत होतो. तर आम्ही आता मावळा गेम खेळतोय. ऋतू घेऊन आली आहे. तिला कोणत्या इव्हेंटला मिळालेला? रावरंबाच्या एका इव्हेंटला मिळाला मला हा. सगळ्या मीडियावाल्यांना गिफ्ट दिला आहे. म्हणजे आम्ही तो पहिल्यांदाच खेळतोय. आता बघू कसा आहे. चलो लेट स्टार्ट. एवढा सायलेन्स झोन का आहे? चला कोण खेळते पहिलं? चलो रेडी. तर ह्या गेम मध्ये पहिलेच रूल हा दिलाय की हे जे आपल्याला फासे दिलेले आहेत ते खेळताना आपण हर हर महादेव बोलायचंय. सो आता वैष्णवी स्टार्ट करते. चलो. हर हर महादेव. एक स्टेप आणि 4 कार्ड. गोदाची जगताप आणि तानाजी. 5 नंबर आहे तुझ्याकडे? नाही. ओके, नाही तुला मिळाली असते. बाकी काय? चला हर हर महादेव. हर हर महादेव. हे आधीच म्हणले. हर हर महादेव. 3 आणि 2 चालणार इकडे आणि 3 कार्ड घे. हे घे बाजी प्रभू देशपांडे. गेम स्टॉप करतोय कारण आता जेवायचं आहे. हा, ही जिंकली आहे आणि हरलेली मीच आहे. आय होप सो तुम्हाला हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.